नमस्कार मंडळी, आज आपण एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. हिंदू धर्मात मृत पावलेल्या लहान मुलांचे श्राद्ध विधी का केला जात नाही, यामागे धर्मशास्त्र, पुराण आणि वेदांचा खोल अर्थ आहे. हिंदू धर्मानुसार श्राद्ध विधी फक्त 3 पिढ्यांसाठी केला जातो. पिता म्हणजेच वडील, पितामह म्हणजेच आजोबा आणि प्रपितामह म्हणजेच पणजोबा. आईच्या बाजूनेही तसंच आहे. आईच्या वंशातही आई, मातामह आणि प्रपितामह यांना श्राद्ध केलं जातं. यांना मिळून पितृत्रयी म्हटलं जातं. त्रयस्तु पितरः पिंडा देवैः सह निवासिनः, म्हणजेच 3 पिढ्यांपर्यंतचे पितर हे पिंडाद्वारे तृप्त होतात आणि त्यानंतर देवांच्या सहवासात राहतात. म्हणून या 3 पिढ्या आपल्याशी थेट निगडीत असतात. या ऋणातून मुक्त होण्यासाठीच श्राद्ध महत्त्वाचं मानलं जातं. त्याचप्रमाणे असे मानले जाते की वडील आपलं जीवन, आजोबा आपली परंपरा, पणजोबा आपला संस्कारांचा पाया, त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजे आपल्याशी सूक्ष्म नात्याने जोडलेल्या असतात, पण थेट ऋणबंधन नसतं. त्यापुढील पिढ्या देवांच्या अधीन होतात, म्हणून त्यांचं श्राद्ध केलं जात नाही. परंतु विशेष प्रथा अशी आहे की जरी श्राद्ध 3 पिढ्यांसाठी प्रामुख्याने केलं जातं, तरी सर्व पितरी अमावस्या या दिवशी सर्वच पितरांचं सामूहिक श्राद्ध केलं जातं. या दिवशी अगदी कित्येक पिढ्यांपूर्वीचे पूर्वजही स्मरण केले जातात. आता आपण बघू, लहान मुलांचं श्राद्ध का नाही करत. धर्मशास्त्र सांगतं की अपूर्व पुण्यकृत बालांना श्राद्ध न विधीयते, म्हणजेच ज्यांनी अद्याप पुण्यपाप संचित केलेलं नाही अशा बालकांचं श्राद्ध करण्याची गरज नसते. कारण लहान मुलं निरागस असतात. त्यांनी पाप केलं नसतं. त्यांच्या आत्म्यावर संसारिक ऋण, पितृऋण किंवा कोणताही दोष नसतो. त्यामुळे तो आत्मा भूवलोकात अडकत नाही आणि थेट पुढच्या गतीला जातो. म्हणून त्यांना श्राद्धाद्वारे शांती देण्याची आवश्यकता भासत नाही. लहान मुलं म्हणजे ज्यांचे दात आलेले नाहीत, हाडे पूर्णपणे तयार झालेली नाहीत, अशा निरागस आत्म्यांना श्राद्धाची गरज नाही. गरुड पुराणात म्हटलं आहे, बालानाच मृताना तू न श्राद्ध कार्यमेवच, म्हणजेच लहान मुलाचं श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. आता आपण बघू, लहान मृत पावलेल्या मुलांचं श्राद्ध नाही तर मग काय केलं जातं. लहान मुलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी नित्य स्मरण, प्रार्थना आणि दानधर्म केला जातो. काही ठिकाणी नवग्रह शांती, गंगाजल प्राशन किंवा साधा तर्पण विधी केला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलाच्या मृत्यूनंतर पिंडदानाऐवजी फक्त अन्नाचा एक घास मंत्रांसह अर्पण केला जातो. याला प्रार्थना म्हटलं जातं, कारण त्या मुलाच्या मनात कोणतेही संस्कार किंवा वासनांचा ठसा नसतो. देवाने अशीच व्यवस्था केली आहे. लहान वयात मृत्यू पावलेल्या आत्म्याला श्राद्धाची आवश्यकता नसते. फक्त स्मरण आणि प्रार्थना पुरेशी असते. पण पारंपरिक श्राद्ध पिंडदान केलं जात नाही. वेद व पुराणांमध्ये सांगितलं आहे की जगात चांगल्या आणि नकारात्मक दोन्ही शक्ती सक्रिय असतात. चांगल्या शक्ती माणसाला सद्गुणांकडे नेतात, तर नकारात्मक शक्ती अडथळे आणतात. लहान मुलं इतकी निरागस असतात की या शक्तींनी त्यांच्यावर ठसा उमटवलेला नसतो. त्यांचा मृत्यू म्हणजे फक्त अल्पकाळाचं पृथ्वीलोकातील अस्तित्व आणि लगेच पुढच्या प्रवासाला ते निघून जातात. मंडळी, लहान मुलांचा मृत्यू हे दुःखद अत्यंत असलं तरी धर्मशास्त्र सांगतं की लहान मुलं म्हणजे देवाचा अंश मानली जातात. त्यांचे श्राद्ध करण्याची गरज नसते, कारण त्यांचा आत्मा निर्मळ, पवित्र आणि बंधनरहित असतो. ते थेट देवांच्या सहवासात जातात. त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना, स्मरण आणि दानधर्म हीच खरी श्रद्धांजली आहे. हे आहे मृत पावलेल्या लहान मुलांचे श्राद्ध का केला जात नाही यामागचं खरे कारण. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.